वजन कमी करण्यासाठी घरगुती साहित्य वापरून एक नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय म्हणून आपण आयुर्वेदिक पावडर बनवणार आहोत। या पावडरसाठी कोणते कोणते साहित्य घेणार आहे, ती पावडर कशी तयार करायची, हे सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। दालचिनी घेतलेली आहे मी, 2 मोठे तुकडे दालचिनीचे घ्यायचे आहेत आपल्याला। यानंतर 1 चमचाभर धने घेतलेले आहेत। जिरे आपण 2 चमचे वापरणार आहोत। जवसही मी इथे 1.5 चमचा घेतलेले आहेत। बडीशेप आपण इथे 2 चमचे घेणार आहोत। मेथी दाणे आपण अर्धा चमचा घेणार आहोत आणि ओवा सुद्धा अर्धा चमचा घ्यायचा आहे आपल्याला। आता हे सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे। यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊया। आपण पावडर बनवण्यासाठी जे साहित्य घेतलं आहे ते का घेतलं आहे, त्याचे गुणधर्म काय काय आहेत ते जाणून घेऊया। बडीशेप, बडीशेपमुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते। यातील अँटीऑक्सिडंट रक्तातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात। हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राखला जातो। ओवा, ओवा हे एक असे आयुर्वेदिक बीज आहे जे खास करून पचनासाठी उपयुक्त मानले जाते। ओव्यामुळे पोटातील गॅस व ऍसिडिटी कमी होते। ओव्यामधील थायमोलमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते। जिरं, जिरं हे भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे। जिरं आपल्या शरीरात पाचक रसाचा स्त्राव वाढवतो। जिऱ्यामुळे ऍसिड रिफ्लक्स व गॅस कमी होतो। मेथीदाणे, मेथीदाणे हे आयुर्वेदातील अत्यंत गुणकारी बीज आहे। यामध्ये गॅल्क्टोमॅनन नावाचा फायबर असतो, जो ब्लड शुगर नियंत्रित करून पचन संस्थेला चालना देतो। मेथीदाण्यामुळे उपाशीपणाची भावना कमी होते, भूक जास्त लागत नाही आणि यामुळेच वजन नियंत्रणात राहते। जवस, जवस हे अत्यंत पौष्टिक व औषधी मूल्य असलेलं बीज आहे। यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं, मेटाबॉलिझमला चालना मिळते व अनावश्यक चरबी जळते। दालचिनी, दालचिनी हा केवळ मसाला नसून अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक औषध आहे। दालचिनीमुळे अपचन, गॅस, मळमळ दूर होते, वजन घटवण्यासाठी अगदी उत्तम आहे। तर बघितलं ना तुम्ही, घरामध्येच हे साहित्य उपलब्ध असतं आणि या सर्व साहित्यांमध्ये किती औषधी गुणधर्म आहेत, म्हणूनच आपण याची पावडर बनवलेली आहे की जी वजन कमी करण्यासाठी अगदी फायदेशीर ठरते। सर्व साहित्य आपण छान भाजून घेतलं, गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि खरपूस असं हे साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे। हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे, गरम असताना बारीक करायचं नाही, कारण गरम असताना वाफ तयार होते आणि हे साहित्य नीट बारीक होत नाही। त्याच्यामुळे थंड करायचं आणि नंतरच मिक्सरमध्ये बारीक करायचं। अगदी बारीक फाईन अशी पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे की जेणेकरून आपण पाण्यामध्ये टाकली की ही पावडर पूर्ण पाण्यामध्ये विरघळायला हवी। तुम्ही जर जाडसर पावडर ठेवली तर ती नीट विरघळणार नाही आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये जास्त बारीक करता नाही आलं तर तुम्ही ही पावडर चाळूनही घेऊ शकता। पण मी बघा मिक्सरमध्येच अगदी बारीक अशी पावडर याची केलेली आहे आणि बघा अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी आयुर्वेदिक पावडर आपण घरच्या घरी तयार केलेली आहे। घरच्या साहित्यामध्ये हे सर्व साहित्य घरी आपल्या उपलब्ध असतंच, तेच साहित्य घेऊन आपण ही आयुर्वेदिक पावडर केलेली आहे। आता ही पावडर मी बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। अगदी छान राहते, खराब होत नाही, कारण सर्व साहित्य आपण भाजून घेतलं आहे। त्यामुळे ना ही पावडर अजिबात खराब होत नाही, 2 ते 3 महिने आरामात चालते। आता ही पावडर कशी घ्यायची ते बघूया। रोज सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 टीस्पून पावडर आपण टाकायची, छान मिसळायची आणि हे पाणी रोज प्यायचं। 3 महिने तुम्ही हा उपाय करून बघा आणि मग बघा वजन अगदी छान नियंत्रणात येतं। त्याचबरोबर पीसीओएस, पीसीओडी सारख्या समस्या सुद्धा दूर होतात। तुम्ही वापरून बघा, अनुभव घ्या आणि मगच सांगा। तुम्ही मला कमेंट करून सांगताल की बाहेरची महागडी औषधं घेण्यापेक्षा या पावडरने खूप फरक पडला। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।